नमस्कार. रुपाली इन कॅनडा या चॅनलवर स्वागत आहे सगळ्यांचे. चला तो फायनली आमची पॅकिंग झालेली आहे. आम्ही जात आहोत इंडिया ट्रिप. चला आमच्या सोबत तुम्हीही आणि आम्हाला येणारा अनुभव मी तुमच्या सोबत नक्की शेअर करेन. चला लेट्स गो. बाय. आम्ही आता एअरपोर्टला जायला निघालो आहोत. एअरपोर्ट हे साधारणतः आमच्या घरापासून 1 तासाच्या अंतरावर आहे आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत इंडिया जाण्यासाठी. कारण गेल्या 4.5 वर्षापासून आम्ही इंडिया गेलेलो नाही आहेत. परंतु ऑफिस वर्क असल्यामुळे माझे मिस्टर नाही येऊ शकत, म्हणून मी आणि माझी दोघी मुलं गीतांश आणि रियांश आम्हीच ट्रॅव्हल करणार आहोत. आमची ट्रॅव्हल जर्नी जी आहे ती कॅनडा टू ॲम्स्टरडॅम आणि ॲम्स्टरडॅम टू मुंबई अशी आहे. आमची फ्लाईट ही संध्याकाळी 7:30 वाजता आहे. चला तर मग आता आपण पोहोचणार आहोत टोरंटो एअरपोर्ट. आम्ही आता टोरंटो एअरपोर्टच्या पार्किंगमध्ये पोहोचलेलो आहोत. चला तर आता आत जाऊया. या मोठ्या बॅग ज्या आहेत त्यात 23 किलो वजन हे अलाउड असते आणि लहान बॅग म्हणजेच कॅबिन बॅगमध्ये साधारणतः 12 किलो वजन अलाउड असते. फायनली आम्ही एअरपोर्टच्या आतमध्ये पोहोचलेलो आहोत, ते म्हणजे टर्मिनल नंबर 1 या ठिकाणी. परंतु आम्हाला जायचे आहे टर्मिनल नंबर 3ला. कॅनडाचे एअरपोर्ट हे बरेच मोठे असल्यामुळे एका टर्मिनलवरून दुसऱ्या टर्मिनलला जाण्यासाठी ट्रेनची देखील या ठिकाणी सोय केलेली असते. तर चला मग आता आपण ट्रेनने जाणार आहोत टर्मिनल नंबर 3ला. आम्ही टर्मिनल नंबर 3ला पोहोचलेलो आहोत आणि त्या टर्मिनलच्या बाहेर काही व्हीलचेअर्स आहेत. या प्रकारच्या चेअर्स या सिनियर लोकांसाठी एअरपोर्टला अवेलेबल असतात. ज्यांना चालायला शक्य होत नसेल ते या चेअर्सचा देखील उपयोग करू शकतात. मग आम्ही पुढे एरोप्लेनमध्ये जाऊन आपापल्या सीटवर बसलो.
त्या ठिकाणी माहिती दिल्याप्रमाणे आम्ही सर्वात प्रथम सीट बेल्ट लावले आणि मग आमच्या सीटच्या वर बॅग्स ठेवण्यासाठी काही जागा होती. त्या ठिकाणी सर्वजण आपल्या बॅग्स ॲडजस्ट करत होते. मग आमच्या चेअरच्या समोर एक स्क्रीन आहे. ही स्क्रीन आम्ही ऑन केली आणि त्या ठिकाणी बघू शकताय तुम्ही, आपल्याला पाहिजे तो मूवी आपण बघू शकतो. आणि मग आम्हाला देण्यात आले ते म्हणजे या स्क्रीनसाठी हेडफोन्स आणि वॉटर बॉटल. ओके. थोड्या वेळाने आम्हाला रात्रीचे जेवण देण्यात आले. आम्ही व्हेजिटेरियन असल्यामुळे व्हेजिटेरियन मील आम्ही ऑर्डर केलं होतं. त्यात त्यांनी आम्हाला जे जेवण दिलं त्यात होतं पालक पनीर, राईस, राजमा, त्यानंतर समोसा, चाट आणि स्वीटमध्ये दिले होते ते म्हणजे गुलाबजाम. जेवणाची टेस्ट अतिशय चांगली होती. तुमच्या माहितीसाठी खास प्लेनमध्ये स्मॉल साईजचे टॉयलेट देखील असते. हा टॉयलेटचा डोअर आहे. हे लॉक आहे ऑन ऑफ करण्यासाठी आणि आपल्याला लागणाऱ्या बेसिक गरजा या ठिकाणी असतात. तुम्ही बघू शकता. आम्ही फायनली ॲम्स्टरडॅम एअरपोर्टला सकाळी 7 वाजता पोहोचलो. या ठिकाणी एअरपोर्टला 3 तास थांबून आमची नेक्स्ट फ्लाईट होती जी ॲम्स्टरडॅम टू मुंबई होती. या ठिकाणी एअरपोर्टला ड्युटी फ्री काही शॉप्स असतात. त्या ठिकाणी बरेच वस्तू या मिळत असतात. आम्ही काही चॉकलेट्स वगैरे घेतले आणि बघू शकताय तुम्ही ॲम्स्टरडॅम एअरपोर्ट. एअरपोर्टला साफसफाईसाठी या प्रकारचे असे व्हॅक्युम्स असतात. त्यामुळे एअरपोर्टवर कुठल्याही प्रकारची घाण दिसणार नाही तुम्हाला. खूप क्लीन असते सगळीकडे. बघू शकताय तुम्ही. एअरपोर्ट बघून झाल्यानंतर आम्ही पुढे आलो ते म्हणजेच F4 या गेटला. या ठिकाणी बोर्डिंग पास चेक करून नेक्स्ट फ्लाईटसाठी एंट्री सुरू झालेली होती आणि आमची नेक्स्ट फ्लाईट होती ती ॲम्स्टरडॅम टू मुंबई. अशा प्रकारे ॲम्स्टरडॅम टू मुंबईची जर्नी सुरू झाली. आमच्या चेअरच्या समोर म्हणजे स्क्रीनच्या खाली एक फोल्डिंग ट्रे दिलेला असतो. त्यावर तुम्ही आपल्याला जे फूड कंटेनर दिलेले असते ते ठेवण्यासाठी त्या ट्रेचा यूज होतो. त्याचप्रमाणे आपल्याला जी वॉटर बॉटल
आणि ज्यूसचा ग्लास दिला जातो. तो ग्लास ठेवण्यासाठी देखील ग्लास होल्डर असते. याचा वापर करून तुम्ही अतिशय छान आणि आरामात आपल्या चेअरवर बसू शकता. Mumbai. Please return seated with your seatbelt fastened until the fasten signal signs have been switched off. Please be careful when opening the overhead compartments and items अशा प्रकारे फायनली आम्ही मुंबई एअरपोर्टला पोचलो. त्यानंतर आम्ही आमचे लगेज म्हणजेच बॅग घेऊन एअरपोर्टच्या बाहेर निघालो. त्या ठिकाणी इंडियाला रात्रीचे 2 वाजलेले होते. आम्ही खूप थकलेलो होतो कारण ऑलमोस्ट 20 ते 22 तास झालेले होते या जर्नीला. आमची जर्नी कॅनडा टू मुंबई कशी वाटली प्लीज कमेंट करून कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.